गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हाला थंबनेल बघून समजत असेल की हा व्हिडिओ हा ब्लॉग कशासाठी बनवला आहे. आणि जर समजलं नसेल तर इथे तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल जो व्हिडिओ आपण आधी बनवला होता, ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्ये अंगठी गेली होती सोन्याची. तर त्यासाठी तो व्हिडिओ होता. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. तर मित्रांनो, ज्या वेळेस बाळाच्या पोटामध्ये अंगठी गेली होती त्यावेळेस त्याच्या नानीनी बाळा कबीरच्या मम्मीनी आम्ही म्हणजे तोंडातून जसं आपल्या जातं की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही असं करू तसं करू दर्ग्यांना किंवा देवाला, तर त्याप्रमाणे आता त्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. तर बाळाच्या कबीरच्या मामाने हे सांगितलं होतं की मी जसं त्याच्या पोटामधून अंगठी बाहेर येईल त्यानंतर मी दर्गेला त्याला घेऊन येईल. तर आपल्याला ते सुद्धा पूर्ण करायचं आहे. त्याच्या नानीने सुद्धा सांगितलं होतं देवाला की मी माझ्या बाळाच्या पोटातून अंगठी येऊ दे, मी कंदुरी करेल बकऱ्याची. तर ते पण पेंडिंग आहे. आणि मेन म्हणजे आम्ही एक काम असं केलं की जी बाळाच्या पोटामधून जी अंगठी आली तर ती आम्ही सोनाराकडे नेऊन तोडून टाकली. आणि जे त्याचे पैसे येणार आहेत ते पैसे आम्ही अनाथ मुलांना दान करणार आहे, जेणेकरून ज्यांना गरज असेल, जे गरीब असतील त्यांच्यासाठी ते कामाला येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या बाळाच्या पोटामध्ये अंगठी गेली आहे हे आपल्याला कसं समजलं, तर ते समजलं आपल्याला आसिमद्वारे. तर आसिमचा त्या दिवशी बड्डे अजिबात साजरा केला नव्हता. त्यामुळे सणाने सगळ्यांना सांगितलं होतं की माझ्या बाळाच्या पोटामधून जर अंगठी जर बाहेर आली तर मी आसिमचा बड्डे चांगल्या प्रकारे साजरा करेल. तर आपल्याला तेही पूर्ण करायचं. तर ते सर्व गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर ते सर्व सुरू होणार आहे दुपारनंतर. तर आता तोपर्यंत आपण सणा आता काय नाश्ता बनवतील तो नाश्ता करूया, त्याच्यानंतर बाकीची पुढचे काम आपण सुरू करूया. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे ब्रेड रोल विथ चीज अँड पनीर रेसिपी. याला लागणाऱ्या वस्तू तुम्ही जवळच्या दुकानातनं किंवा ऑनलाईन ब्लिंकेट किंवा झेप्टोने मागू शकतात. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि ही रेसिपी जे बाहेर गावी राहतात व सिंगल आहेत ते मॉर्निंग मील साठी बनवून खाऊ शकतात. आणि या रेसिपीचे रोल बनवून फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी बनवून खाऊ शकतात. तर चला या रेसिपीला बनवायचं कसं सांगते. सगळ्यात आधी फ्रेश ब्रेड घ्या व त्या ब्रेडला साईडने कट करा. यानंतर कट केलेल्या ब्रेडला लाटण्याने लाटून घ्या, म्हणजेच चपटे करा. त्यानंतर चिंग शेजवान चटणी लावून घेणे. याच्यानंतर चीजचे स्लाइस या ब्रेडवर ठेवून घ्या आणि त्याला रोल करायचे आहे या पद्धतीने कट करा. त्यानंतर पनीरला छोट्या छोट्या भागात कट करून घेणे आणि आपण फ्रेंच फ्राईज बनवताना ज्या पद्धतीने बटाटा कट करतो त्याच पद्धतीने पीस करावे. आता हे कट करेपर्यंत मी आगारो मार्वेल ओव्हन टोस्टर ग्रिलरला प्री हीटर वर लावत आहे. याचा टेम्परेचर मी 200 सेल्सिअस वर ठेवत आहे व 10 मिनिटाचा वेळ लावला आहे. ब्रेड वर एक एक पनीरची स्लाइस ठेवत आहे व रेड चिल्ली व ऑर्गेनिक यावर टाकणे व थोड्या प्रमाणात मीठ घालणे. याच्यानंतर याला रोल करण्यासाठी मैद्याच्या पिठाचा घोळ करणे व रोल करण्याच्या आधी त्याला पाणी लावणे. ओटीजी आपला प्रीहीट झालेला आहे. त्यामध्ये असलेल्या बेकिंग ट्रे मध्ये मी रोल ठेवत आहे व रोलला मी बटर लावून घेत आहे. अशा प्रकारे वरच्या साईडला मी शेजवान चटणी लावून घेत आहे. असे केल्याने दिसायला पण छान दिसतील व चवीला पण छान लागतील. तर याचं टेम्परेचर मी 200 सेल्सिअस डिग्रीवर केले आहे. दोन्ही हीटर लावले आहेत व टायमर 20 मिनिटावर लावले आहे. 20 मिनिटांनंतर अलार्म वाजल्यानंतर तुम्ही बघू शकतात किती चांगल्या प्रकारे रेडी झालेले आहे. तर याला मी ट्रे मध्ये काढून घेत आहे. तर तुम्हालाही अशी झटपट रेसिपी बनवायची असेल तर आणि ओटीजी जर मागवायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. लवकर जा आणि बघा आणि ऑर्डर करा. आपली स्विफ्ट तर पूर्ण धुराळ्यानं भरली, त्याला आल्यानंतर धुवायचं लागेल. चला सगळेजण बसलेले आहेत. आता आपल्याला जायचंय मामाकडं, मामांना घ्यायचं आणि मग जायचं. असं मित्र आहेत रा. हा बघा, हा हे आसिम, याचा वाढदिवस करायचा आणि यांनी काढला आपल्या बाळाच्या पोटातून अंगठीचा फोटो. स्कॅनर
त्याच्यामुळे आज त्याची पार्टी आहे, पार्टी. साइम नहीं, साइम आंबोरी को छोड़ के साइम को लगता. मजा आहे सायमची. तर आपण पोचलेलोय राजस्थानी राजवाडी थाली. इथं मिळते, भरपूर आयटम असतात त्याच्यामध्ये. तर सगळेजण उतरलेत, दुसरी पण गाडी आली. चला मस्त पोट भरून जेवायचंय आता. 2-3 दिवसापासून जेवण झालंय. 2-3 दिवसापासून नाही जेवले. मिळाली तर पोट भरून अनलिमिटेड थाळी असते, प्युअर व्हेज. बबडी चलो चलो जाने का, ठीक है यायचे क्यों, क्या हुआ चलो. मला बघायला मिळेल एवढी सगळी गँग आहे आपली. अशा प्रकारे थाळी येतं, सगळेजण बसलेले आहेत. आतापर्यंत अजून मी 3 बाकी आहेत. याला येईल आले बघा त्याच्यामध्ये. चालेल तर जेवण करून झालेलं आहे, बाकी सर्वांचे सुरू आहेत. सगळ्यांचं चालू आहे. माझं पण झालं. चला आता आपण इथून निघूया. तर बघा आईना पण दिलेलं आहे आपल्याला मस्तपैकी. आईनेच्या समोर बसलोय मी मस्तपैकी. दिसतोय का, नाही दिसत. तर चला अशा प्रकारे सगळेजण आम्ही निघालोय. आता सगळे आपापल्या गाड्यांमध्ये बसायला लागलेत. तर आता जाणार आहे आपण घरी, आणि घरी जाऊन काय आपले छोटे मोठे काम आहेत ते सर्व काम करणार आहे. बघूया. घरी तयार होऊन मी परत इकडे आलेलो आहे. हे लिंक रोड आहे. इकडे MIDC वगैरे सगळे कन्स्ट्रक्शनचे जे कामं वगैरे असतात त्याचं सामान वगैरे सर्व इकडे मिळून जातं. तुम्ही बघू शकता किती धावपळ आहे इथं. लय डेंजर धावपळ असते इथं, आणि इथं प्रत्येक सामान इथं मिळून जातं. तर मला थोडं सामान घ्यायचं होतं, त्यासाठी मी आलो होतो. चला बघू. तर मित्रांनो बघितलं तुम्ही, अशा प्रकारे आपण दिवस घालवला. बाळाच्या नावाचा सत्कारही दिला, दर्ग्यालाही जाऊन आलो. आता जे बाळाच्या नानीने जे बोललेलं आहे ते पण पूर्ण करायचं आहे. तर हा व्हिडिओ फक्त मी म्हणजे असं मला दाखवायचं आहे त्यासाठी मी बनवत नाही. हा व्हिडिओ फक्त जी डेली ब्लॉग प्रमाणे असतात, दिवसामध्ये आम्ही काय करतो, कशा प्रकारे होतं, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मी असे व्हिडिओ म्हणजे जे डेली ब्लॉग मी आता कंटिन्यू बनवतोय तर ते तुम्हाला चांगले वाटतात का, बघायला आवडतात का, अजून तुम्हाला काय बघायचं आहे हे सर्व मला या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला पण आयडिया येईल की तुम्हाला नक्की बघायचं आहे काय. तर व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.